जय शिवालाल. आम्ही लातूर 15-20 जणांचा ग्रुप या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी आज विनोद भाऊच्या पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जिंतूरला आलेलो आहोत. शासनाला माझी एवढीच विनंती आहे, विनोद भाऊ आज 4 दिवस झाले या ठिकाणी उपोषणावर आहे, परंतु कोणत्याच मंत्र्याचा किंवा कोणत्या मुख्यमंत्र्याचा किंवा कोणत्याही नेत्याचा या ठिकाणी येऊन विचारपूस सुद्धा केली जात नाही. का आमचा समाज लहान आहे म्हणून आमचा तुम्ही सूड घेत आहात का? परंतु आम्ही आमच्या समाजासाठी सर्व बंजारा एकत्र येऊन विनोद भाऊला पाठिंबा देऊया. आज हैदराबाद गॅजेटचा प्रश्न आजचा आहे, त्यामध्ये आम्ही तर शेड्यूल कास्टमध्ये आहोत, परंतु आमची मागणी पूर्वीपासून आहे, आम्हाला एसटी आरक्षण भेटलंच पाहिजे. कारण आज बंजारा समाज 6-6 महिने दार बंद करून ऊसतोडीला जातो. 6-6 महिने त्यांचे मुलं शाळेचे तोंड सुद्धा बघत नाहीत. मग प्रस्थापितासोबत आम्ही कशा पद्धतीने त्यांची स्पर्धा करू? आज आमचा पोशाख वेगळा, आमची भाषा वेगळी, आमचं राहणीमान वेगळं, सर्व वेगळं. हे अनुसूचित जातीप्रमाणे आम्ही वागतो, मग आम्हाला अनुसूचित जातीचा रिझर्वेशन का नको? आम्हाला आमचा हक्क अधिकार मिळालाच पाहिजे. आज आम्ही तांडावाडी वस्तीमध्ये राहणारा समाज, जर तुम्ही शासनाने याकडे दुर्लक्ष केला तर आज आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला सुद्धा पर्याय नाही. आज फक्त तुम्ही याचा थोडाही विचार करत नाही. आज जर एखादा दुसरा व्यक्ती जर या ठिकाणी बसला असता प्रस्थापितांचा, तर आज हजारो मंत्री आले असते, हजारो आमदार आले असते आणि इथं अनेक प्रसार माध्यमं सुद्धा आली असती. परंतु आज आम्हाला आमच्याकडे दुर्लक्ष का केलं जातं? कारण एक थोडीशी संख्या आहे म्हणून का? थोडंसं झालं तरी काय हरकत नाही, परंतु आम्ही आमच्या हक्कासाठी जोपर्यंत तुम्ही आम्हाला आमचा एसटीचा रिझर्वेशन देत नाही तोपर्यंत आम्ही लढणार आणि एसटी आरक्षण मिळवून घेणार. आज आम्ही वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या प्रांतामध्ये आज वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो, कुठं एसटी, कुठं ओबीसी, कुठं एनटी. परंतु आम्हाला वन रिझर्वेशन, वन नेशनची पॉलिसी तुम्ही अवलंब करा आणि आम्हाला एसटीचं आरक्षण दिलंच पाहिजे. कारण 1950 पर्यंत आम्ही SC ST मध्येच होतो. मग तुम्ही 1950च्या नंतर आम्हाला उचलून ओबीसी मध्ये टाकता, एवढा अन्याय का? ठीक आहे, आम्ही काय तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये कुणाचं ताट मागत नाही किंवा आम्हाला कशामध्ये टाका असं विचार करत नाही, परंतु आम्ही खरे हकदार आहोत. आम्ही एसटीचे खरे हकदार आहोत. शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आम्हाला एसटीचं आरक्षण दिलं पाहिजे. हा गॅजेटचा विषय तर आजचा आहे. गॅजेटचा टिकवणे न टिकवणे हा सरकारचा विषय राहिला, परंतु आमची भाषा वेगळी, आमची खाणं वेगळं, आमचं राहणीमान वेगळं. आज आम्ही तांड्यात गाव कुसाच्या बाहेर राहतो. आज आमच्याकडे लमानी म्हणून आम्हाला हिणवलं जातं. आज आम्ही पूर्वी शिकार करून आम्ही जीवन जगणारे आदिवासी प्रमाणे आम्ही जीवन जगत होतो. त्यामुळं आम्हाला एसटीचं आरक्षण भेटलंच पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला एसटीचं आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा थांबवणार नाही, एवढंच विनंती करतो आणि लवकरात लवकर शासनाने याकडे लक्ष द्यावं, एवढीच विनंती. जय शिवालाल, जय शिवालाल.